नमस्कार, मी डॉक्टर हर्षल कृष्णा त्रिवेदी अथर्वण आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते। देवपुष्प या मालिकेमध्ये आज हॉट फ्लशेस याचा अर्थ असा आहे की खूप घाम सुटणे। ही जी अवस्था आहे किंवा ही जी फेज आहे किंवा हे जे लक्षण आहे ते प्री मेनोपॉज आणि मेनोपॉज स्त्रियांमध्ये प्रामुख्याने आढळून येतं। मेनोपॉज म्हणजे ज्या स्त्रियांची पाळी गेलेली आहे आणि प्री मेनोपॉज म्हणजे ज्यांची पाळी जाण्यात आहे, अशा दोन्ही केसेसमध्ये हे लक्षण आढळू शकतं। या लक्षणामध्ये असं होतं की त्या स्त्रियांना खूप घाम फुटतो आणि चेहऱ्यावर, मानेवर किंवा पूर्णतः शरीरावर त्यांना खूप घाम फुटायला लागतो आणि एसी मध्ये किंवा वाऱ्याच्या ठिकाणी बसले असल्या तरी त्यांना तो घाम फुटतो आणि आंघोळ करून आल्यावर सुद्धा त्या खूप घामाघूम होऊन जातात किंवा किचनमध्ये काम केल्यावर किंवा काही हेवी असे कपडे घातल्यावर, फंक्शनल कपडे घातल्यावर त्यांना ते खूप अस्वस्थ वाटायला लागतं। त्याचबरोबर त्यांना चिडचिडही वाटते, त्यांना खूपदा चार चौघांमध्ये बसल्यावर घाम फुटतो, याचा कदाचित लाजही वाटते आणि त्याचा त्रास होतो। तर हा हॉट फ्लशेस होणं म्हणजे खूप घाम फुटणं हे प्री मेनोपॉज आणि मेनोपॉज फेज जी आहे त्याचे हे लक्षण आहे। तर मेनोपॉज गेल्यानंतर म्हणजे पाळी गेल्यानंतर 2 ते 2.5 वर्ष ही साधारणतः याचा त्रास जाणवू लागतो, परंतु काही काही स्त्रियांमध्ये म्हणजे अत्यंत रेअर केसेसमध्ये 5 ते 10 वर्षांमध्ये सुद्धा हा सुद्धा त्रास जाणवू शकतो। तर हा काही आजार नसून ही एक नैसर्गिक घटना आहे, म्हणजे पिरियड जात असताना ही एक फेज आहे। सो याच्यावर असं म्हटलं गेलं तर आजार नसल्यामुळे याच्यावर काही ट्रीटमेंट नाही किंवा औषध नाहीये, परंतु काही टेक्निक्स वापरून, काही योगासन, प्राणायाम आणि थोडी आपली स्वतःची विल पॉवर वाढवून आणि काही आयुर्वेदिक औषधांचा जर वापर केला तर नक्कीच या फेजमधून आपण सोप्या किंवा सहज रीतीने आपण बाहेर पडू शकतो आणि प्रत्येक स्त्री या फेजमधून, या अवस्थेमधून कमी जास्त प्रमाणामध्ये जाणारच आहे। सो जर आधीपासून किंवा त्या फेजमध्ये असताना जर आपण स्वतःला समजवलं की ही जी गोष्टी याला अस्वस्थ न वाटता आपल्याला हे जे घडतंय हे निसर्गतः असणाऱ्या त्या बदलामुळे हे होत आहे, तर नक्कीच याच्यावर आपण काहीतरी उपाय शोधू शकू आणि या फेजमध्ये आपण सहजरित्या बाहेर पडू। तर ज्या बायकांना हॉट फ्लशेसचा जो त्रास होतो तो जर कमी करायचा असेल तर नक्की जवळच्या वैद्यांकडून त्याच्यावर औषधं घ्या, काही टेक्निक्स असतात ते सोप्या टेक्निक्स शिका आणि अस्वस्थ स्वतःला वाटून घेऊ नका आणि ही एक नॅचरल फेज आहे। सो याच्यातून आपल्याला जाणं भाग आहे, ही फक्त एक गोष्ट डोक्यात ठेवायला पाहिजे। थँक्यू।